राजवंश टेक्नो सायन्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। राजवंश टेक्नो सायन्स अकॅडमीला अकॅडमीमार्फत 8वी 9वी 10वी या वर्गांचे मोफत शिक्षण ऑनलाईन पद्धतीने मिळते आणि तुम्हाला जर ते मिळवायचे असेल तर दिलेल्या ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपल्या पाल्याला या अकॅडमीच्या मार्फत मार्गदर्शन घ्या। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हां, मग आज आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहेत। राजवंश टेक्नो सायन्स अकॅडमी ने हा चालू केलेला उपक्रम आणि माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे टीचिंगला तो मॅथमॅटिक्स आहे। मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट म्हणलं की तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाही। मॅथमॅटिक्स हा सगळ्यात सोपा, तुम्ही जर माझ्यासोबत पूर्ण सिरीज कनेक्ट राहिलात ना मुलांनो, तर मी तुम्हाला सांगतो, याची गॅरंटी देतो की मॅथ मध्ये आपल्या 10वीला 100 पैकी 100 आणण्याचं टार्गेट ठेवायचं। किती? 100 पैकी 100। त्यामुळे घाबरायचं नाही। मॅथ हा भरपूर एकदम सिंपल सब्जेक्ट आहे, सिंपल वेने अंडरस्टँड करणारा सब्जेक्ट आहे। त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही। मॅथ्स सारखा सिंपल सब्जेक्ट कोणताही नाही आणि मॅथ्स मध्ये आपण दोन टाइप बघतो, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2। मॅथ्स 2 हे सब्जेक्ट आपल्याला शिकायचे आहेत। मी प्राध्यापक सतीश रांजवन, गेले 5 वर्ष ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे। पुणे, लातूर या ठिकाणी मी शिकवलेलं आहे आणि माझं जास्त इंट्रोडक्शन करत नाही कारण आपल्याला शिकायचंय जास्त आणि मला वाटतंय की शिकण्याकडे जर तुम्हाला जास्त आवड असेल तर मला वाटतं की काही नाही, आमचा जो उद्देश आहे तो साध्य होईल। बघा, पहिला चॅप्टर आहे सेमी इंग्लिश मधला आणि मराठीमध्ये मॅथ्सचा काही डिफरन्स नाही, फक्त वर्ड्स मध्ये, इंग्लिश वर्ड्स मध्ये डिफरन्स आहे। त्यामुळे मी घेताना लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण वर्ड यूज करणार आहे। त्यामुळे मराठीतले मुलं असतील किंवा इंग्लिशचे मधले 3 तर 3 असंच लिहितात, 4 तर 4 असंच लिहितात, बरोबर आहे का? मराठी आणि इंग्लिश माध्यमांना दोन्हीला बी जो आहे कंटेंट सेमच आहे। त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आणि मी जो शिकवणार आहे तो कंटेंट दोन्ही पण मीडियमला एकच असणार आहे। त्यामुळे मी मराठीतनं काही शब्द वापरेल, इंग्लिशमधनं काही वापरेल, त्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही। 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन, दोन चलीय सरळ इक्वेशन, दोन चलांचे सरळ इक्वेशन जे आहेत ते आपण ह्या चॅप्टरच्या माध्यमातून शिकणार आहेत। आता दोन चल म्हणजे नेमकं काय रे? दोन चल म्हणजे काय रे? मला सांगा रे, 3 आंबे असतील, बरोबर आहे का? 3 आंबे असतील आणि 2 पेरू असतील तर तुम्ही किती बेरीज करणार आहेत रे? किती झाले? 5 लिहिणार आहेत, पण 5 आंबे का पेरू? मग यांची बेरीज करू शकता का? नाही, काय करू शकत नाहीत। बेरीज, चल म्हणजे काय? वेगवेगळ्या रूपात असणारे व्हेरिएबल, वेगवेगळ्या रूपात असणारे व्हेरिएबल म्हणजे चल। चलचा अर्थ कळाला? आंबे बघा हा वेगळा हे आहे आणि पेरू बघा हा वेगळा आहे। मग मी लिहू का रे 3x + 2y, बरोबर आहे का? हे म्हणजे x म्हणजे काहीतरी आंबे, y म्हणजे पेरू सारखं आहे। पेरूच असं नाही, पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की 3 आंबे 2 पेरू ह्यांची बेरीज होतीये 8 सपोज होतीये, पण किती आंबे आहेत आणि किती पेरू आहेत हे तुम्हाला काढायचं असेल तर बघा 3 + 2 5च होतंय। मग हे 8 कुठून आले? म्हणजे ही जी पेरू आहेत ना, इथं काहीतरी संख्या असेल आणि इथं काहीतरी संख्या असेल, बरोबर आहे का? मी काय म्हणतोय, इथं काहीतरी संख्या असेल, इथं काहीतरी संख्या असेल। म्हणजे तुम्हाला काय रे, 2 चल आहेत x आणि y। चल कशाला म्हणतात कळालं? म्हणजे 2 वेगवेगळ्या काहीतरी वस्तू असतील आणि त्यांना तुम्ही एका इक्वेशन मध्ये आणलंय, एका समीकरणामध्ये आणलंय। 2 चलीय समीकरण शिकायचे, धड्याचंच नाव काय आहे आणि चल म्हणजे माहित असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे चल कळालं म्हणजे वेगवेगळ्या 2 क्वांटिटी ज्याला आपण ऍड करू शकत नाही, त्यांची बेरीज एकदम करू शकत नाही। जसं तुम्ही करता 3 + 2 किती रे मित्रांनो? 5। किती? 5। हा, 3 - 2 किती झालं? 1 आलं, बरोबर आहे का? ह्यांची बेरीज करू शकता, वजाबाकी करू शकता। आणि मी म्हणले की तुमच्या पेटीत बघा, तुमच्या घरात किती आहेत रे? 10 आंबे आहेत आणि 5 पेरू आहेत। तुम्ही म्हणणार आहेत का रे, कोणाला बाहेर सांगता नाही, माझ्या घरात 20 पेरू आहेत किंवा 20 आंबे आहेत। तुम्ही सुटसुटीत सांगणार आहेत, माझ्या घरात 10 आंबे आहेत आणि 10 पेरू आहेत। म्हणजे 2 डिफरंट क्वांटिटी आहेत, 2 वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत, तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपातच दर्शवणार आहात। त्यामुळे लक्षात ठेवा, चल हे कधी एकमेकांना ऍड होत नाहीत, ते एका स्वरूपात असतात। आता मला सांगा
रे मला सांगा, मी म्हणतो 3 आंबे आहेत माझ्याकडे आणि 2 आंबे आहेत, तर मी म्हणलं की तुमच्याकडे एकूण आंबे किती आहेत? तुम्ही काय म्हणणार आहे? 3 अधिक 2, आमच्या घरी 5 आंबे आहेत म्हणू शकता ना. मग बघा, चलाच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मी म्हणलं 3 एक्स आहेत आणि 2 एक्स आहेत. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही काय, ही एक्स म्हणजे काय? चल आहे. काय चल आहे? चल म्हणजेच काय? व्हेरिएबल. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हेरिएबल. काय म्हणतात? व्हेरिएबल. दिसतंय ना? दिसतंय ना? हा, नीट लक्ष द्या. चल म्हणजेच काय? व्हेरिएबल आहे. 3 एक्स असेल अधिक 2 एक्स असेल, तुम्ही काय लिहिणार? 5 एक्स. बघा, ह्या दोघांची बेरीज आणि चल. तुम्ही इथं काय केलं? दोघांची बेरीज आणि काय क्वांटिटी? आंबे. 3 अधिक 2 काय? 5 आणि काय तुमच्याकडे? आंबे. तसं सेम 3 एक्स अधिक 2 एक्स काय? 5 एक्स. पण तुम्ही असं करू शकत नाही. इकडं बघा, 2 एक्स अधिक 5 वाय बेरीज करू शकता का रे? बेरीज करू शकता का? सांगा लवकर. म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या क्वांटिटी असतील तर त्याची तुम्ही लगेच बेरीज करू शकत नाहीत. काय करू शकत नाहीत? लगेच बेरीज करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की 2 चलामध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात, ते कधीच मिळत नाहीत. त्यांची साधी बेरीज होत नाही. साधी बेरीज होत नाही. म्हणजे व्हेरिएबल आपल्याला बघा प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे. टू व्हेरिएबल म्हणजे काय? बघा, एक इक्वेशन असलं 2x 3y. इथं व्हेरिएबल म्हणजे काय रे? किती समीकरण आहेत? समीकरण म्हणजे काय? जेवढे चल असतात तेवढं समीकरण असतं. बघा बघा बघा, किती व्हेरिएबल आहेत? बघा, किती चल आहेत? 1 आणि किती? 2 चल आहेत. म्हणजे किती व्हेरिएबल इक्वेशन झालं? 2 व्हेरिएबल 2 चल समीकरण. किती झालं? 2 चल. आता तुम्ही म्हणलं सर हे इक्वेशन काय? एक्स प्लस वाय प्लस झेड. किती चल इक्वेशन आहे? ही एक चल, ही दुसरं चल, ही तिसरं. म्हणजे व्हेरिएबल 3 आहेत तर किती व्हेरिएबल इक्वेशन आहे? 3 व्हेरिएबल इक्वेशन आहे. किती? 3 व्हेरिएबल इक्वेशन आहे. बरोबर आहे का? बघा, हे बेसिक गोष्टी फक्त मी नावाचंच सांगतोय. आताशी काय चालू आहे? नाव. आणि हे जर बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झाली 10th मध्ये, तर मला वाटतंय की पुढचा जो टॉपिक्स आहे ना, एकदम चिल्लर टॉपिक आहे. चुटकरनं तुम्ही सगळे प्रॉब्लेम सोडवणार याची गॅरंटी मी देतो. कारण तुम्ही इथं माझ्यासोबत कनेक्ट राहा. एक ना एक प्रॉब्लेम, एक ना एक जो काही एक्झरसाइज आहे तो आपण इथं सोडून घेणार आहोत. त्यामुळं पहिल्यांदा हे तुम्ही फक्त हे करताना, व्हिडिओ ऐकताना काय करायचं? काय म्हणजे अंडरस्टँड करून घ्या आणि तुम्हाला वाटतंय ना ते थोडं राईट डाऊन करून घ्या. आणि प्रॉब्लेम सोडवताना ना मी तुम्हाला एक सिंपल वेने, 1-2 मेथडने कशा वेने आपल्याला चांगला प्रॉब्लेम सोडू शकतो तो पण सांगेल. थोडंसं फास्ट होत असेल तरी पण थोडं थांबून व्हिडिओज बघत चला. एखादं नाही समजलं तर मागं घ्या आणि व्हिडिओ बघा. त्यामुळे हे तुम्हाला अंडरस्टँडिंग, कारण हे पहिलं तुमचं बेसिक इयर आहे. थोडा तुम्हाला वाटत असेल, डिप्रेशन वाटत असेल की अरे व्हॅकेशन माझं झालं नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कुठंच जाऊ नका, माझ्यासोबत राहा. नाही तुम्हाला मॅथला आउट ऑफ मार्क पडले याची गॅरंटी मी देणार. टेन्शन घेऊ नका, फक्त कनेक्टेड राहा. कळालं? 2 व्हेरिएबल म्हणजे काय, 3 व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे कळाले, म्हणजे साध्या भाषेत 2 आंबे 3 पेरू म्हणजे 2 व्हेरिएबल. मी म्हणलं 2 आंबे 3 पेरू आणि 3 लिंबू, तर किती झाले? 3 वेगवेगळे म्हणजे 3 व्हेरिएबल. कळतंय का? ही सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. म्हणजे 2 व्हेरिएबल. आता लिनियर म्हणजे काय? बघा, लिनियर म्हणजे काय? एकचलीय. काय? लिनियर व्हेरिएबल. सरळ. लिनियर म्हणजे काय? सरळ समीकरण. 2 चलीय सरळ समीकरण. सरळ म्हणजे काय? बघा, सरळ. बघा, इथं एक संख्या असेल 3x प्लस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. सपोज असं इक्वेशन असेल. ह्यात चल किती रे बाळांनो? चल किती? बघा, 1 x y 2 चल आहेत. म्हणजे किती झालं? 2 चल इक्वेशन झालं. 2 व्हेरिएबल म्हणू का इंग्लिश मधनं? मी लक्ष द्या रे, कुठं बघू नका. किती म्हणू? 2 व्हेरिएबल इक्वेशन म्हणू का? 2 चलीय इक्वेशन. बरोबर आहे का? ह्याला चल आहे का? नाही. ह्याला चल आहे का? नाही. एक्स वाय असं काय आहे का? ही एक कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे एक संख्या आहे. ती काय आहे? संख्या आहे. मी म्हणू का रे? बघा, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे. मी ह्या संख्यांना नाव देतो A-B-C. ह्या इक्वेशनला मी वेगळंच फॉर्मॅट मध्ये स्टँडर्ड म्हणजे एक दिलेलं एखाद्या तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेला असतो, तसं एक फॉर्मॅट मी देतो. बघा इकडे बघा, ax अधिक bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा ह्या इक्वेशनला ह्याच्यामध्ये कम्पेअर करा रे.
काय म्हणतोय इकडे लक्ष द्या. ह्या इक्वेशनला याच्यामध्ये कम्पेअर करा. ए इज इक्वल टू इथं किती रे, ह्या इक्वेशन मध्ये ए इज इक्वल टू 3 आहे. अरे एक्स ला लागून काय आहे ए, बघा इथं एक्स ला लागून काय आहे 3 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली 3. बरोबर हो का. इथं बी ला बी 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 इकडे लक्ष द्या. बी काय आहे रे, बी ला लागून सॉरी इथं वाय यायला पाहिजे. नीट लक्ष द्या, माझं पण चुकतंय. बघा बी ला काय यायला पाहिजे वाय, मग ह्याला वाय ला काय लागून आहे रे 4, म्हणजे बी इज इक्वल टू किती आलं 4. आता बघा सी इज इक्वल टू काय, सी इज इक्वल टू कम्पेअर करा. ह्याला एक पण चल नाही, सी ला इथं पण चल नाही. सी इज इक्वल टू काय झालं 5. बघा आता तुमचे काही लिनियर इक्वेशन असतात त्याच्यामध्ये ह्याला मी एक चलीय समीकरण म्हणतो. काय म्हणतो, काय 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन. काय म्हणतो, दोन चलीय सरळ समीकरण, 2 चलीय सरळ समीकरण. बरोबर आहे का. मग हे झालं 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन. बरोबर आहे. तुम्ही म्हणता सर 2 चल आहेत एक्स आणि वाय, बरोबर आहे का. आणि लिनियर का म्हणतात, लिनियर का म्हणतात बघा इकडे लक्ष द्या. लिनियरचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी इकडे लक्ष द्या. 10वी आहे मला माहिती, एवढ्या डिटेलमध्ये शिकवायची गरज नाही, पण तुम्हाला काहीच माहित नाही तर तुम्ही डायरेक्ट मी सांगतो की पहिल्यांदा टॉपिक काय म्हणतोय हे नीट लक्षात राहिलं, कारण तुम्हाला जे पूर्ण टॉपिक आहे ना, ते प्रॉब्लेम आहेत ना, ते तुम्हाला 2 चलीयवर लिनियर 2 व्हेरिएबलवरच आहे. आणि हे 2 व्हेरिएबल म्हणजेच कळालं नाही तर उगं घोगमपट्टी करून एक प्रॉब्लेम 4दा सोडून पाठ करायचं. मला वाटतं की ह्यामध्ये मॅथचं रस नाही, तर त्याचा अर्थ समजून घेण्यात मॅथचा रस आहे. तर इकडे लक्ष द्या. बघा इकडे बघा लिनियर म्हणजे काय बघा, ax प्लस bx प्लस by प्लस c. बरोबर आहे का. आता बघा x चा वर्ग, x चा क्यूब, x चा 4, y चा चौथा, y चा दुसरा. मला सांगा रे ह्याची बघा ह्याचा वर्ग तुम्ही काय म्हणता, इकडे लक्ष द्या. एक्स चा काय म्हणता वर्ग म्हणता, एक्स चा काय म्हणता घातांक म्हणता. बरोबर आहे का. एक्स चा चौथा म्हणता. मग इथं एक्स चा कितवा म्हणता रे, इथं काहीच नाही म्हणजे कितवा असतो पहिला. एक्स चा कितवा असतो पहिला. जेव्हा एक्स चा पहिला असतो तेव्हा तुम्ही काय म्हणता रे, हे काय एक्स ची डिग्री काय आहे 1 आहे. काय आहे डिग्री काय आहे 1 आहे. बघा ह्याची डिग्री किती आहे 2 आहे. एक्स चा दुसरा आहे म्हणजे वरी जी असती ती डिग्री असते. इथं एक्स ची डिग्री किती आहे 2 आहे. एक्स ची डिग्री किती आहे 3 आहे. इथं किती आहे एक्स ची डिग्री किती आहे 3 आहे. इथं एक्स ची डिग्री किती आहे 4 आहे. बघा इथं वाय ची डिग्री मला पटकन सांग रे, पटकन. वाय ची किती आहे 4 आहे. इथं बघा वाय ची किती आहे 2 आहे. हा इथं सांग इकडं वाय ची किती आहे 1 डिग्री. बरोबर आहे का. वाय ची किती आहे 1 डिग्री आहे. मला सांगा रे, मी काय म्हणतोय मला सांगा रे, एक्स ची 1 डिग्री आहे, वाय ची 1 डिग्री आहे. इथं बघा इथं काय एक्स ची 2 डिग्री आहे, एक्स ची 3 डिग्री आहे, एक्स ची 4 डिग्री आहे, वाय ची 4 आहे, वाय ची 2 आहे. बरोबर आहे का. हे सगळ्या डिग्री आहेत म्हणजे सगळ्या डिफरंट आहेत. पण ह्या इक्वेशनला काय म्हणलंय 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन. ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करताय का बघा डिग्री इथं 1 आहे. बघा एक्स ची डिग्री इथं, वाय ची 1 आहे आणि इथं तर कुठलीच डिग्री नाही. बरोबर आहे का. व्हेरिएबलच नाही. म्हणजे बघा ज्या इक्वेशन मध्ये इकडे बघा ज्या क्वेश्चन विचारलाय बरं का याच्यावर, ज्या इक्वेशन मध्ये ज्या चलांची म्हणजे काय व्हेरिएबलची डिग्री 1 असेल, ज्या चलांची डिग्री 1 असेल त्या चलांच्या इक्वेशनला म्हणायचं लिनियर इक्वेशन. काय म्हणायचं लिनियर इक्वेशन. आणि ज्या चलांची डिग्री 1 पेक्षा जास्त असेल अशा चलांना म्हणायचं नॉन लिनियर इक्वेशन. काय म्हणायचं नॉन लिनियर म्हणजे सरळ समीकरण नाही. काय नाही सरळ समीकरण. ज्या चलांची जी घातांक म्हणजे जो काही तुमचा स्क्वेअर असेल हे असेल त्यांचा जो ही आहे जी पॉवर आहे, इंग्लिशमध्ये त्याला पॉवर म्हणतात, ती 1 असेल. काय असेल 1 असेल तर त्यांना काय म्हणायचं सरळ इक्वेशन म्हणायचं. आणि जर नसेल तर त्याला काय म्हणायचं नॉन लिनियर किंवा सरळ नाही. ते इक्वेशन काय नाही सरळ नाही. आता मी तुम्हाला काही 4 एक्झाम्पल देतो. तुम्ही फास्ट वहीमध्ये लिहून लगेच मला सांगायचं की सर हे सरळ आहे की सरळ नाही. बरोबर आहे का. लिनियर आहे की नॉन लिनियर नाही. बघा इकडे बघा रे 5x प्लस 4y इज इक्वल टू 1. बरोबर आहे. सर आता 6x प्लस 7y
इज इक्वल टू 7, बरोबर आहे. 6x² अधिक 4y इज इक्वल टू 2, बरोबर आहे. 6xy अधिक 5y इज इक्वल टू 2. सर हे तुम्ही 4 इक्वेशन दिले, मग मी ह्याला कमेंट करणार की काय आहे, बरोबर आहे का, सरळ आहेत का नाही, इक्वेशन लिनियर आहेत का नॉन लिनियर आहेत हे ओळखायला मी तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे मला बघायचंय की इक्वेशन सरळ आहे की सरळ नाही. बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. बघा बाळांनो, काय सरळची डेफिनेशन काय, बघा ही सरळ इक्वेशन आहे, ह्याला कम्पेअर करा, ही जी पॉवर किती 1 आहे, इथं पण 1 आहे. मी काय म्हणतोय, हा बरं मला सांगा रे, ह्याला काय म्हणाल, ए म्हणाल. ए ला लागून, एक्स ला लागून काय असतो ए, वाय ला लागून काय असतो बी, बरोबर आहे का. ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 4 आणि राहिलेला जो कॉन्स्टंट असतो तो सी, बरोबर आहे का. पण बघा इज इक्वल टू 1 आहे, तुम्हाला सी जर लिहायचा असेल, बघा सी इकडे, शून्याच्या इकडे सी, इकडे लक्ष द्या रे, काय होतंय रे, इज इक्वल टू 0. मग मी ह्या इक्वेशनला असं लिहू शकतो का रे, इकडे बघा, बघा विद्यार्थ्यांनो, इकडे बघा, बघा मी इथं लिहितोय 5x अधिक 4y. बघा हे इज इक्वल टूच्या इकडं आलंय की हे इकडं अधिक आहे, इकडं आल्यावर काय होणार आहे रे, वजा होणार आहे. -1 इज इक्वल टू 0. म्हणजे मी लिहू शकतो ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 4 आणि सी इज इक्वल टू -1. काय लिहू शकतो, ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 4 आणि सी इज इक्वल टू काय लिहू शकतो, -1 लिहू शकतो. आणि एक्स ची पॉवर और डिग्री किती रे, 1. वाय ची डिग्री किती आहे, 1. म्हणजे दोघांची पण डिग्री 1 1 आहे. म्हणजे इक्वेशन कसं आहे, कमेंट काय लिहू शकतो, लिनियर इक्वेशन. काय लिहू शकतो, लिनियर इक्वेशन. बाळांनो मी एक सोडून दिलंय, आता तुम्ही दुसरं सोडवायचा प्रयत्न करा रे. चला दुसरा सोडवा, फास्ट रे, फास्ट फास्ट. दुसरं सोडवा, चला. बघा बाळांनो, हे इज इक्वल टूच्या 7 इकडे आहे, पण माझं इक्वेशन काय म्हणतं, इज इक्वल टू 0 राहिलं पाहिजे. मग मला काय करायचंय, 7 इकडं, इज इक्वल टूच्या इकडं, बरोबरच्या इकडं, बरोबर आहे. इकडं बरोबर मध्ये वजा असेल तर इकडे आल्यावर अधिक होतं, इकडं अधिक असेल तर इकडे आल्यावर काय होतं, वजा होतं. म्हणून बघा 6x + 7y - 7 इज इक्वल टू 0. आता मला सांगा रे, ए इज इक्वल टू 6 आलं, बी इज इक्वल टू, कम्पेअर करा बघा ह्याच्यासोबत ए एक्स, मग ए एक्स म्हणजे 6x आहे, म्हणजे ए इज इक्वल टू इथं काय आलं 6 आलं, बी इज इक्वल टू काय आलं 7 आलं आणि सी इज इक्वल टू -7 आलं, बरोबर आहे का. आता मला बघायचं की लिनियर आहे का नाही. मी काय म्हणतोय, मला आता काय बघायचंय, लिनियर आहे का नाही. ह्याची किती डिग्री रे, 1. वायची किती डिग्री, 1. मग मला कळालं की हे इक्वेशन कसं आहे, लिनियर आहे. कसं आहे, लिनियर आहे. कसं आहे, लिनियर आहे. आता बघा रे, बघा इकडं बघा, 6x² अधिक 4y इज इक्वल टू 2, बरोबर आहे, बरोबर आहे का. हां 6x, बघा मी इथं ह्याचं उत्तर इकडे लिहितो, इथं नीट लक्ष द्या, बरोबर आहे. ही वजा, बघा इज इक्वल टू 2 आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे, वजा होणार आहे. मग काय येणार आहे, 6x² अधिक 4y - 2 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. आता मला सांगा रे, x ला लागून जी क्वांटिटी असते ती म्हणजे 6, y ला लागून कोणती बी असू दे, x² असू दे, x³ असू दे, काय आपल्याला घेणं नाही. जी x ला लागून असते ती ही असते, a असते, आणि y ला लागून जी असते ती b असते. लक्षात ठेवायचं, y च्या जवळ जो अंक आहे ना तो काय असतो, बी असतो, आणि सी इज इक्वल टू -2 असतं, बरोबर. ए बी सी फाइंड केला आपण, पण मला किती चलीय समीकरण आहे, 2 चलीय, 1 आणि 2 चलीय, 2 तर चलीय आहे, पण लिनियर आहे. सरळ आहे की सरळ नाही. बघा ह्याची किती रे, डिग्री 2 आहे, पण आपल्याला काय सांगितलंय, सगळ्यांची किती असली पाहिजे, 1 1. एकाची जरी 2 असली तरी आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन सरळ नाही. कसलं नाही, सरळ नाही. मग मी म्हणू का, नॉन लिनियर इक्वेशन. ह्याला कमेंट काय द्यायची, नॉन लिनियर इक्वेशन, बरोबर आहे. आता 4 नंबरचा प्रॉब्लेम बघा. आज मी तुम्हाला मुद्दामून एकदम बेसिक कडे चाललोय, कारण मला माहिती आहे की तुम्ही भरपूर दिवसाचा गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये तुम्हाला हे करणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे की तुम्ही प्लस आणि मायनसचे मला 10 एक्झाम्पल सोडून आणायचे, कारण ते पुढे आपल्याला जो टॉपिक पहिला स्वाध्याय सोडवायचा आहे, तो पहिली एक्झरसाइज सोडवायची, त्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. बघा रे बाळांनो, 6xy + 5y इज इक्वल टू 2. आता बघा, मला सांगा रे, इकडे बघा, a चा वर्ग n आणि a चा वर्ग m. बघा, a चा वर्ग a n आणि a चा m. तुम्ही कसा लिहिता रे,
ए इज इक्वल टू एन अधिक एम, बरोबर आहे का? बघा ह्याचं उत्तर कसं लिहिता, दोघांचा वर्ग, हे 1 आणि 1, बरोबर आहे का? हे नियम आहे, गणिताचा नियम आहे. तर तो काय करता तुम्ही एक कॉमन घेता आणि बघा अल्जेब्राचा नियम आहे एन अधिक एम, काय लिहिता एन अधिक एम. मला सांगा रे, बघा ए म्हणजे काय रे, एक्स ला लागून आहे. ए म्हणजे काय एक्स ला लागून आहे. मला सांगा रे, बघा मी लिहितो 5x 5^2 आणि 5^3 इज इक्वल टू किती? तुम्ही कसं लिहिणार रे? इकडे बघा, ए म्हणजे 5 आहे, बघा 5 कॉमन काढणार, 2 अधिक 3 लिहिणार, म्हणजे काय येणार रे 5चा 5वा. किती येणार? किती येणार? 5चा 5वा. अशाच पद्धतीनं बघा इकडे बघा, ह्या प्रश्न बघा, ह्याचा कितवा आहे? 1 आहे. ह्याचा कितवा आहे? 1 आहे. म्हणजे बघा जर मी वरच्यांची बेरीज केली, एक्सचा 1 वायचा 1, ह्या वरच्यांची बेरीज किती आली तर किती येते रे? 2. म्हणजे इथं जी डिग्री दोघांची मिळून तयार होतीये, डिग्री किती? डिग्री जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये होतात त्यांची डिग्री एका आणि दुसऱ्यामध्ये ऍड होते, डिग्री किती होतीये? 2 होतीये. किती होतीये? डिग्री 2 होतीये. त्यामुळं बघा डिग्री 2 होतीये, त्यामुळं हे इक्वेशन कसं आहे? नॉन लिनियर. कसं आहे? नॉन लिनियर. सरळ नाही. काय नाही? सरळ नाही. हे एक्झाम्पल जर सोडवले असतील तर मी तुम्हाला होमवर्कला अजून 4 एक्झाम्पल देतो, ते तुम्ही घरी सोडवा आणि मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा की सर माझं वहीचं पेज फोटो काढून मला पाठवा, मला कळेल की माझा फायदा ह्या विद्यार्थ्यांना होतोय की नाही, काय अडचणी येत आहेत. म्हणजे मी दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि मला सगळं ABC च्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे बरं का, नाहीतर तुम्ही डायरेक्ट लिनियर आहे नाही. मला काय पाहिजे? चल किती? 2 चल असतील तर 2, 3 असतील तर 3, A इज इक्वल टू किती, B इज इक्वल टू किती, C इज इक्वल टू किती, हे मला सगळं पाहिजे. आणि लिनियर आहे का नॉन लिनियर आहे हे सुद्धा कमेंट करून तुम्ही वहीमध्ये सोडून मला द्यायचं आहे, बरोबर आहे? तुमच्या पुस्तकामध्ये पहिलं जे पान आहे त्याच्यावरच दिलेले 6 एक्झाम्पल आहेत, ते सोडवले तर मला वाटतं की चांगलं राहील. आणि होमवर्क मी ग्रुपवर टाकतो, आता इथं देत नाही, वेळ झालेला आहे, मी ग्रुपवर टाकतो, त्या ग्रुपवरनं तुम्ही घ्या, तुमच्या पाल्याला द्या आणि ते सोडवायला सांगा. काही अडचण असेल तर त्याची उत्तरं मी त्याच ग्रुपवर PDF च्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे की ऑनलाईन शिक्षण भरपूर आपल्याकडे अवघड जातंय, पण आपल्याला पर्याय नाही. आणि जेवढ्या सोप्या भाषेत मला माझे स्टुडंट माझ्या पुढे बसलेले आहेत असा फील करून शिकवावा लागतोय, आणि तसा फील मला वाटतंय की होत असेल असं मला वाटतंय. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये असे छान छान व्हिडिओ तुमच्या पाल्यापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल असं माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि नाही काही जर अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की फोन करा, आणि घाबरू नका फोन करायला, नक्की फोन करा, आपल्या क्वेरीज सांगा. आणि आसपासच्या जेवढे काही आपल्याला कनेक्टेड मित्र मैत्रीण असतील सगळ्यांना सांगा की इथं क्लासेस सुरू झालेले आहेत आणि ते क्लासेस पूर्णपणे घेणार आहेत. असं नाही की लॉकडाऊन संपला म्हणून आम्ही सोडून देणार, पूर्णपणे कव्हरअप 10वी करणार आहेत, 9वी करणार आहेत, 8वी करणार आहेत. त्यामुळे तुमची मैत्रीण असेल, भाऊ असेल, बहीण असेल, सगळ्यांना सांगा की आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नवीन क्लास सुरू झालेत आणि त्या क्लासची प्रतिक्रिया द्यायला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. थँक्यू. आज मी इथंच थांबतो. थँक्यू.